जास्त करून हा मकर जे आहेत ते गावी गावी जे घेऊन जातात हा ते गावचे लोक हे मकर लाकडाचे जास्त घेऊन जातात, कारण मग 3-4 वर्ष येतच नाहीत परत माझ्याकडे. याच्यामध्ये काय खासियत आहे, गणपती गेल्यानंतर तुम्ही ही फ्रेम सेपरेट करून तिथे स्वामी समर्थची मूर्ती ठेवायची आणि घरामध्ये ती वॉल हँगिंग करायची. आणि ह्या मकरची स्पेशालिटी काय आहे, तुम्ही गणपती गेल्यानंतर आहे ना, तुम्ही याला वॉल हँगिंग करू शकता आणि 10-15 वर्ष टिकणारी वस्तू. हा हत्तीमहल आहे, हत्तीमहल पूर्ण प्लाय मध्ये बनवलेला आहे. आपले या मकराची प्राइस सांगू शकता का? प्राइसचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. इथे या, तुम्हाला जो मकर आवडेल त्याच्यावरती बोट ठेवा, तुम्हाला रिझनेबल रेट मध्ये मकर सगळे करून दिले जाते. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपले गणपती बाप्पा काही दिवसावर आलेले आहेत आणि तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न असेल, आता मकर कधी बनवायचा? प्रत्येकाला घरामध्ये मकर बनवणे शक्य नसतो, म्हणून मी त्यांच्यासाठी आता आलेलो आहे एका शॉपवर. तिथे चांगले चांगले मकर भेटतात. ते मकर मी दाखवण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करतो. तर चला बघूया. तर मित्रांनो, हा शॉप डीमार्टच्या पुढे एक ब्रिज लागतो आणि ब्रिजच्या खाली उजव्या बाजूला हा शॉप आहे. तर मित्रांनो, आता मी शॉपमध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला चांगले चांगले मकर दाखवतो. तर पहिली सुरुवात आपण गणपती बाप्पाकडून करूया. तर मित्रांनो, हा मकर तुम्ही बघू शकता, एक नंबर भारी आहे. आणि मित्रांनो, हा मकर विदाउट थर्माकोलचा आहे सर्व मकर. आता पुढची माहिती आपण मामाला विचारूया. तर मामा, पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव उत्तम वायाळ आहे आणि मी जे हे बनवलेले सर्व प्लाय पासून बनवलेले आहेत. इको फ्रेंडली मकर आहेत सर्व आणि पोल्युशनला वाचवण्यासाठी मी हे केलेलं आहे. आता आपल्याला प्रत्येक मकराची माहिती देऊ शकता का तुम्ही? हे अष्टविनायक आहे मकर. हे दगडाचा लुक दिलेला आहे, मी स्टोन लुक दिलेला आहे पूर्ण. तर मित्रांनो, याची फिनिशिंग बघू शकता, खतरनाक आहे. आणि यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या मूर्त्या आणून तुम्ही अष्टविनायक पूर्ण गणपती तिथे ठेवू शकता तुम्ही. त्यासाठी हा बनवलेला आहे बघा. बघा, अष्टविनायकच्या मूर्त्या अगर मला अवेलेबल झाल्या तर मी तुम्हाला निश्चित देईल, त्याचा काही प्रश्न येत नाही. तर चला आता आपण दुसरा मकर दाखवतो मित्रांनो. तर हा मोरया आपण तुम्ही साईडला गणपती छोटे छोटे ठेवू शकता अष्टविनायकचे. आणि हा याच्यामध्ये ऑलरेडी मी ठेवलेले आहेत अष्टविनायक. हा बघा मित्रांनो, अशा तुम्ही छोट्या छोट्या मूर्त्या ठेवू शकता. हा मामाना अवेलेबल झाला तर ते मामा आणून देतील. हो, अष्टविनायक अवेलेबल झाले ना, मी आणून देतो. खतरनाक आहे मामा. हे मकर स्वतः तू बनवतो? हो, मी स्वतः बनवतो. हा पण एक मकर बघा, छान आहे. तर मी मामा, प्राइसचं कसं काय आहे? प्राइस इथे आल्यानंतर तुम्हाला समजेल. प्राइस मी स्वतः बनवतो त्याच्यामुळे प्राइस फार कमी आहे. तुम्ही येऊन लाईव्ह आणि लाईट साईज आहे, तुम्हाला लाईटचं वगैरे प्रत्येक मकर मध्ये लाईट मिळेल आणि प्राइस पण वेगवेगळे, जसं काम आहे तसे प्राइस आहे. असं आहे का? ते प्रत्येक मित्रांनो मकराची प्राइस वेगवेगळी आहे. आणि हा विठ्ठलाचा बघू शकता मकर. आणि पेंटिंग तुम्ही बघू शकता, म्हणजे सर्व हँड पेंटिंग आकर्षण होतं डायरेक्ट. सर्व हँड पेंटिंग आहे. आपले मित्रांनो हात बघू शकता, छत्रपती शिवाजी महाराज यांचे. खतरनाक छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्या किल्ल्याचा लुक दिलेला आहे मित्रांनो. हा राजमुद्राचा बनवलेला आहे मी. हा राजमुद्रा बघू शकता मित्रांनो. फिनिशिंग एक नंबर आहे मित्रांनो. बिंदास येऊन बघू शकता तुम्ही. प्राइसचं मामा होईल इतर आल्यावर, मामा कमी प्राइस मध्ये देईल मामा. प्राइस जास्त नाहीये. आपण बघू शकता शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला याची फिनिशिंग बघू शकता मित्रांनो, एक नंबर बघा. जवळून दाखवतो. पेंटिंग पूर्ण पेंटिंग केलेले आहेत ना, पूर्ण प्लायचं आहे मित्रांनो. आणि ह्या मकरची स्पेशालिटी काय आहे, तुम्ही गणपती गेल्यानंतर आहे ना, तुम्ही याला वॉल हँगिंग करू शकता आणि 10-15 वर्ष टिकणारी वस्तू. म्हणजे आपण शो साठी पण ठेवू शकतो. हो बघा मित्रांनो, हॉल मध्ये लावू शकता
तुम्हाला ठेवायची अडचण प्रत्येकाला असते. हा. आपल्या मुंबईमध्ये रूम छोटे असल्यामुळे तर मी ती सर्व तुमची समस्या सॉल्व्ह केलेली आहे. याला तुम्ही भिंतीवर लावून देऊ. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे थर्माकोलचे आपण कसं आहे गणपती झाल्यावर आपल्या नदीमध्ये सोडतो, परत निसर्गाचा हे होतं त्या हे कसं आहे मामाने बनवलं म्हणजे तुम्ही शायनिंग साठी पण वापरू शकता, शो साठी घरामध्ये. काय आता हे पाठीमागचा बॅकग्राऊंड आहे ना तो तुम्ही भिंतीवर लावू शकता. बघू शकता मित्रांनो तुमच्यासाठी सर्व मध्ये लाईट आहे. लाईट सर्व मध्ये आहे का मित्रांनो? हा बघू शकता स्वामी समर्थांचा खतरनाक आहे. आपण मामाची कलाच खतरनाक आहे. इकडे बघू शकता. हा बघा झाड कसा लुक दिलेला आहे झाडाला. सर्व 3D लुक आहे. सेम तसा का तुम्हाला समोर झाडच आहे असं वाटतंय बघा. जे थर्माकोलला फिनिशिंग आहे त्यापेक्षा डबलिंग फिनिशिंग इकडे आहे बघा. जिथे मामाने कलर मारलाय ना त्यामध्ये तुम्ही फिदाव शिव खतरनाक पेंटिंग केलेली आहे. डायरेक्ट 3D पेंटिंग. आणि आता दुसरा मकर दाखवतो. हे फ्लावरचं पण मी कॉम्बिनेशन घेतलेलं आहे, फ्लावर आणि फ्लाय. तर बघा मित्रांनो पसायदान मी लिहिलेलं आहे. पहा काय बोलता, विठ्ठलाचं मकर आहे त्याच्यामध्ये सर्व पसायदान वगैरे लिहिलेलं आहे हाताने. बघा मित्रांनो विठ्ठलाचे पूर्ण व्याख्यान लिहिलेले आहे तिथे. पसायदान 10-12 वर्ष टिकणारी वस्तू आहे. म्हणजे तुम्ही यूज अँड थ्रो नाहीये. तुम्हाला म्हणजे ह्याच एकच वेळेला तुमचा खर्च आहे, त्याच्यानंतर तुमचा बिलकुल खर्च नाही. 10-12 वर्ष तुम्ही वापरू शकता. मित्रांनो हा लुक बघू शकता. खतरनाक झाड काढलेला आहे बघा. सेम झाड आहे बघा. इकडे मुलायला बघा शकता तुम्ही. ओरिजिनल वाटतंय. मामाची कला एक नंबर आहे. ही मामा ही संकल्पना कशी सुचली तुला? हे थर्माकोल मध्ये काय होतं की थर्माकोल पोल्युशन जास्त पसरवतं. त्याच्यामुळे ते हे मी प्लायचं घेतलं आणि टिकणारी वस्तू आहे. थर्माकोल तुमचं फेकूनच जायचं. त्याच्यानंतर स्पंजचे बनवतात, कोणी पुठ्ठ्याचे बनवतात. तसा काय प्रकार माझ्याकडे नाहीये. पुठ्ठा पण ते काय लूज होऊन जातो पावसाळ्यामध्ये, त्याच्यामुळे मी प्लायचा वापर केला. पेंटिंग म्हणजे आता पेंटिंग किती वर्ष झाली तुला अशी पेंटिंग शिकून? मी पेंटिंग माझ्या पूर्ण आयुष्य पेंटिंग मध्ये गेलो, लहानपणापासून. हो. कृष्णाचा बघू शकता खतरनाक लुक दिलेला आहे. तर मित्रांनो हा मकर बघू शकता महादेवांचा. याची तुम्ही डिटेलिंग पहा. याची किती मेहनत घेतलेली आहे मी ह्या मकर मध्ये. तर मित्रांनो इकडे बघा खतरनाक फिनिशिंग आहे बघा. तुम्हाला पेंटिंग म्हणजे 3D पेंटिंग आहे. सर्व 3D पेंटिंग मध्ये. तुम्ही एक गणपती आपल्या पिंडीवर असतो तो गणपती इथे ठेवला तर अजून लुक येईल. खतरनाक आहे बघा. तुम्ही एकदा तरी व्हिजिट द्या न बघून जा. तुम्हाला लाईव्ह मध्ये त्याहून एक नंबर भारी आहे. व्हिडिओ मध्ये पण दाखवायचा प्रयत्न करतोय, लाईव्ह मध्ये एक नंबर भारी आहे. तुम्ही डायरेक्ट हा मागचा बॅकग्राऊंड डायरेक्ट भिंतीला पण लावू शकता. हा बघू शकता कृष्ण बासुरी वाजवतोय. झाडांना लुक दिलाय ना तो मला खूप आवडलेला आहे. बघा मित्रांनो नुसती पेंटिंग नाही, ओरिजिनल लुकिंग आहे. हा झाड आता अंडर वर्किंग मध्ये आहे. काम चालू आहे. काम चालू आहे याचं. त्याची लाईट वगैरे लावणं काम बाकी आहे. ते ओरिजिनल फिलिंग वाटतोय मित्रांनो. आणि इकडे आता तुम्हाला बजेट कमी असेल तर एकदम बजेट कमी असेल तर ते प्राइस मध्ये पण इकडे आहे छोटे छोटे. तर बघा आपले स्वामी समर्थ. स्वामी समर्थ आहे. हा 2 फुटासाठी मकर आहे.
तर मित्रांनो हा पण बघू शकता महादेव. ही सर्व हँड पेंटिंग आहे माझ्या. हा किती फुटाचा आहे दादा मामा? 4x4 फुटाचा आहे. 4x4. दादा किती फुटापर्यंत आपला गणपती राहू शकतो इथं? याच्यामध्ये 2-2.5 फुटाचा राहू शकतो. तर बघा इकडे डायरेक्ट आपला कैलास दिलेला आहे. इकडे कैलास ना? हो. बर्फ दाखवलेला आहे. इकडे लाईट लावली. खतरनाक आहे. 3D लुकिंग दिली 3D मध्ये घेतोय. तिथं नागाचं डिटेलिंग मी. खतरनाक आहे. मकर असतात पण ओरिजिनल फिलिंग इथे वाटतं मामा. पहिल्याला तुझे मानलं पाहिजे. खतरनाक आहे. हा किती फुटाचा? आपण 4x4. 4x4. मित्रांनो लाईट पण लावायची गरज नाही. पूर्ण सर्व रेडी करून ठेवलेलं आहे. तुम्हाला लाईट लावणं वगैरे न्यावाचा आणि आपल्या टेबलावर मांडायचं. ठेवायचं. आपण बघू शकता मित्रांनो स्वामी समर्थ. थांबा. तर हा बघू शकता मग हा किती फुटाचा आहे? हा 2.5 फुटा. हे 4x2.5 फूट आहे. 4x2.5 फुटाचा. हा बघू शकता स्वामी समर्थांचा आपण आहे. अशी मूर्ती आपली गणपती बाप्पाची ठेवल्यावर असा लोक येतो. आणि हा बघा विठ्ठलाचा आहे. हे नंतर हे सर्व ऑल हँगिंगचे पीस आहे. तुम्हाला म्हणजे तुमच्या घरामध्ये शो येईल त्याच्यामुळे. आता थर्माकोलचे आणि फ्लावरचे तुम्ही फेकण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. दरवर्षी आपण थर्माकोल फ्लावरचा यूज करतो. तर मित्रांनो हा एकदा यूज करून बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो हा मकरामध्ये आपला गणपती बाप्पा बसलेला आहे बघा. याच्यामध्ये काय खासियत आहे? गणपती गेल्यानंतर तुम्ही ही फ्रेम सेपरेट करून इथे स्वामी समर्थची मूर्ती ठेवायची आणि घरामध्ये ती वॉल हँगिंग करायची. लावू शकतो. बघा मित्रांनो तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त जाऊन आपल्या टेबलावर ठेवायचं आहे. आणि नंतर पण तुम्ही यूज करू शकता ना 10-12 वर्ष तुमच्या घरामध्ये. इकडे बघा पेंटिंग म्हणून आपण आपल्या भिंतीवर लावू शकतो. इकडे लाईट लावली नाही अजून काम चालू आहे. तर मित्रांनो हा फ्लावरचा बनवलेला आहे. मामाने ट्राय केलेला आहे. हा मामा किती फुटाचा आहे? हा पण 4x4चा. 4x4चा. खतरनाक पेंटिंग मामा. हे नेचर पेंटिंग आहे. नेचर पेंटिंग बनवलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही आता हा बघा असा हा बॅकग्राऊंड पाठीमागे आहे. घरामध्ये लावण्यासाठी हा तुम्ही भिंतीवर बघा असा लावला तर अशी शायनिंग आहे. खतरनाक 3D पेंटिंग. पेंटिंग चिकाला तुम्हाला दाखवते बघा. ओरिजिनल फिलिंग आहे बघा. ओरिजिनल डागरा बघा अशी खतरनाक आलेली. घराला लुक पण असा ओरिजिनल वाटतोय. तर मामा आपला शॉप किती वाजल्यापासून उघडतो? ते सकाळी 6 वाजेपासून ओपन असतं. न बंद कितीला होतो? रात्री 1 वाजता. तर आपल्याला 10 नंतर यायला लागेल का कस्टमरला? हो चालेल. जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल त्यावेळेला कॉल करून येऊ शकतो. नंबर सांगा तुमचा. 8104400861. डिस्काउंट भेटेल ना? हो. चला मित्रांनो आता दुसरा मकर दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. तर मित्रांनो आता इकडे आपले फ्लावर आणि कापराचे मकर आहेत ते तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा तुम्ही बघू शकता. तर इथं मालक नाही तर मला दाखवायला लागेल. तर इथं 2600 रुपये लिहिलेले आहेत मकराचं. असेल तर डिस्काउंट होईल. आणि हा मकराची प्राइस आहे 2700 रुपये. आणि हा बघू शकता तुम्ही पण मस्त आहे. याची प्राइस दिलेली आहे 3000 म्हणजे डिस्काउंट होईल. आणि हा मकराची आतमध्ये बॅकग्राऊंड मंदिराचा दिलेला आहे 3500ला तर लिहिलेला आहे. आणि हा बघू शकता याची प्राइस आहे 3500. आणि हा मस्त बघा पण चांगला आहे. डार्क फ्लावर दिलेले आहेत रेड. इकडे एकदम बघा मस्त समय असा समोरासमोर टांगवलेले आहेत. मस्त चांगले दिसतात.
याची प्राइस आहे 3800 रुपये. आणि हा बघू शकता. याची प्राइस आहे 3800 रुपये. याची प्राइस आहे 3500 रुपये. आणि हा बघा स्वामी समर्थांचा आपण हा पुष्ट्याचा आहे. आपण विदाऊट थर्माकोल आहे. आणि बघा छोटासा एकदम चांगला मस्त वाटतोय. 1 फुटाचा म्हणजे लहान मूर्ती असेल त्याच्यासाठी आहे. 13,000 रुपये म्हणजे होईल डिस्काउंट. ते बोललं आपल्याला प्राइस सांगायला कोण नाही ना, म्हणून आता मी स्वतःच सांगतोय. गेला घरी. हा तुम्हाला इथे प्राइस नाही दिलेली. आणि हा बघा मस्त मोठा आहे, 4 फुटाचा तरी असेल. हा गणपती ठेवलेला बघा, गणपती बाप्पा. हा 7,000ला आहे. मस्त बघा इथं म्हणजे घागर आहे, पाणी असं पडताना दाखवलंय फुलांच्या थ्रोने. हा दुसऱ्याचा आहे मित्रांनो. हा यांच्यावर प्राइस नाही, मला डायरेक्ट दाखवतो. तर आता मित्रांनो, आता मी डीमार्टच्या अपोजिट बाजूला ज्या शॉपवर आलेलो आहे, तर दुसऱ्या शॉपवर ते मखर आता तुम्हाला मी दाखवतो. तर आपण प्लायचे बघितले, आता दुसरे बघूया आपण. तर मित्रांनो, आता आपण दादाकडून माहिती घेऊया मखराची, कशाचं बनवलेत त्याबद्दल. तर दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव रवींद्र बाबूराव कदम. आणि माझा मुलगा ओंकार कदम. हा जीएस वार्डचा स्टुडंट आहे. त्याने BSc मेटल केलं जीएस वार्ड मधून. आपण मखरांची माहिती देऊ शकता का? हो, हे सगळे मकर आहेत ते इको फ्रेंडली आहेत. इको फ्रेंडली असल्यामुळे काय हे नाही, म्हणजे त्याला हलकी पुठ्ठ्याची बनवलेली आहेत. आपल्याला हा मकर किती परत भेटेल? हा 5,000 पर्यंत, छोटे मकर 5,000 पर्यंत आहे. डिस्काउंट होईल ना? हा डिस्काउंट होईल ना. आणि दुसरं हे जे मकर आहे ते जवळजवळ हा मित्रांनो खतरनाक मकर आहे बघा, 1 नंबर भारी. हा कशाचा आहे दादा? हे पण ह्याचाच आहे, पुठ्ठ्याचा आहे. पुठ्ठ्याचाच आहे. पण मित्रांनो तुम्ही बघू शकता पुठ्ठ्याचा, म्हणजे थोडा पण आपला थर्माकोलचा युज नाही. ह्याची 7.5 फूट हाईट आहे. खतरनाक. आणि 10 फूट त्याची लेंथ आहे. यामध्ये किती फुटापर्यंत गणपती राहू शकतो? अगदी 4 फुटापर्यंत गणपती राहू शकतो. 4 फुटापर्यंत त्याच्यासाठी चांगला. नंतर आम्ही 2 याच्याने केले हे मकर, की गणपती नंतर पण तुम्ही हा शोपीस म्हणून हॉलमध्ये ठेवू शकता. त्यासाठी आहे. हा त्यासाठी आहे. म्हणजे ते तुम्ही गणपती अंधारात टाकून द्यायची गरज नाही. तर घरामध्ये स्पेस असेल तर तुम्ही हे ठेवू शकता घरामध्ये. आणि ऍडजस्टेबल आहे, साईज प्रमाणे त्याला 10 फुटाची साईज तुम्ही याला 6 फुटावर 7 फुटावरती आणता येईल तुम्हाला. समजलं की नाही? म्हणजे छोटा पण करू शकतो. ऍडजस्टेबल. हा 3-4 पार्ट मध्ये आहे तो. तर तो कमी जास्त करता येतो लेंथला पण आपल्या साईज प्रमाणे. आणि जे नंदी आहे ते नंदी पण पुढे घेतात असे. हा नंदी जो आहे तो असा पुढे लावला की साईज ऑटोमॅटिकली कमी होते. तर मित्रांनो, हा मी दाखवला नव्हता. इकडे बघा, हे पूर्ण शेट आहे बघा. पूर्ण शेट दाखवतो तुम्हाला पहिला. हा साईडला 2 नंदी आहेत, ते पण यामध्येच आहेत. आणि दादा हा मकर कितीला जाईल? हा 5,000ची किंमत आहे. 5,000. तर या नंबरवर कॉल करून येऊ शकता. तर मित्रांनो, या शॉपच्या साईडला दुसरा शॉप आहे, तर ते बघूया मकर आपण. पहिल्यांदा आपण दादाचं नाव विचारू. दादा तुमचं नाव काय? माझं नाव प्रदीप वायंगडे आहे. आपल्या शॉपचं नाव वायंगडे आर्ट्स आहे. या शॉपमध्ये आम्ही ऍक्च्युली इको फ्रेंडली मकर्स जे फोल्डेबल आहेत, बॉक्स पॅकिंग करून आपण ठेवू शकतो. त्यानंतर
प्लाय मध्ये बनवलेले मकर आहेत. हा. फोम शीट, हिटलॉन रबर हा. आणि कार्डबोर्ड वापरून सगळे मकर बनवलेले हा. आहेत, जे रियूज करू शकतात. 2 वर्ष 3 वर्ष आपण मकर वापरू शकतो. प्रत्येकाचा आपल्याला हा प्लाय मध्ये आहे पूर्ण, फक्त मागचा पेपर आहे. असं आहे का? एक कॉन्सेप्ट तयार केलेला आहे, म्हणजे जे शंकराची मूर्ती घेतात, शंकराचे भक्त आहेत हा, ते म्हणजे आता पाणीने आपण इथं लावू शकतो. yes. तर मित्रांनो, तुम्ही ते पाण्याचं किंवा आता नवीन आता तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघला असेल, तो दुराचा आता मशीन आलेले आहे, ती पण इथे सोडू शकता. खतरनाक वाटेल. महल आहे दादा, हा मकरचा नाव काय? हा, हत्ती महल आहे. हत्ती महल. पूर्ण प्लाय मध्ये बनवलेला आहे. हा. आपली या मकराची प्राइस सांगू शकता का? प्राइसचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. इथे या, तुम्हाला जो मकर आवडेल त्याच्यावरती बोट ठेवा, तुम्हाला रिझनेबल रेट मध्ये मकर सगळे करून दिले जातात. हा. तर मित्रांनो, हा बघूया, खतरनाक वाटेल. जे थर्माकोलची फिनिशिंग नाही, ह्यात आसमानचा फरक आहे. भरपूर फरक आहे. लय बरं काय. आपण प्लाय मध्ये मकर बघा. मयूर महल नाव आहे याचं. हा. आणि हा मकर जास्त करून जे आउट ऑफ इंडिया राहतात हा. ते हा मकर प्रिफर करतात. आम्ही आताच नुकताच सिडनी आणि अमेरिकेला ते आपण फोल्डिंग करायला पण टेन्शन नाही येणार. पूर्ण फोल्डेबल आहे, बॉक्स मध्ये हा पॅकिंग. बघा, मंदिर टाइप मध्ये. हा किती फुटाचा आहे? हंस रथ आहे. ह्याच्यामध्ये 21 इंच मूर्ती जास्तीत जास्त आपण बसवू शकतो. आपण प्लाय मध्येच आहे का? आणि हा 2 फूट मध्ये एलईडी आहे, म्हणजे ज्यांची 1 फूट 1.25 फूट मूर्ती आहे ते हे मकर घेतात. हा प्लाय मध्ये आहे पूर्ण. मित्रांनो बघा, म्हणजे कमळ प्लाय बनवलेलं मध्ये प्लायला लुक किती बघा, कमलाचा दिलेला आहे. खतरनाक, कलाच भारी आहे. हे बघा, कमलाचा. हा, या मकराचं नाव काय? कमळ. मकराचं नावच कमळ आहे. कमल डायरेक्ट. हा किती फुटापर्यंत आहे? ह्याच्यामध्ये 2 फूट पर्यंत मूर्ती बसवू शकतो. हा? 2 फुटापर्यंत मूर्ती बसवू शकतो आपण. तो पण हा पण बघा, हा सुद्धा प्लाय मध्ये आहे मकर. खतरनाक. ह्याच्यामध्ये 1.5 फूट 21 इंच मूर्ती बसते. आणि पूर्ण फोल्डेबल आहे. म्हणजे बॉक्स मध्ये पॅक करून आपण ठेवला. तर जास्त करून हा मकर जे आहेत ते गावी जे घेऊन जातात, ते गावचे लोक हे मकर लाकडाचे जास्त घेऊन जातात, कारण मग 3-4 वर्ष येतच नाहीत परत माझ्याकडे. म्हणजे इतके टिकाऊ आहेत ते मकर प्लायचे बनवलेले. 1 वर्ष घेतला का 3 वर्ष बघायला नको. 3-4 वर्ष येतच नाहीत कस्टमर. त्यांना आवडतात, मग ते त्यांचे ते कुठल्या तरी पेंटरकडे जाऊन पेंट करून घेतात परत आणि तोच वापरतात. असं आहे. बघा मित्रांनो, हा एक फायदा आहे. हा मकर कसा? हा मकर 2 साईज मध्ये अवेलेबल आहे माझ्याकडे. हा. 2.5 फूट आणि 3 फूट. ह्याच्यामध्ये 2 फीट मूर्ती बसते 3 फीट मध्ये. आणि 2.5 फूट मध्ये 1.5 फूट 1.25 फूट मूर्ती बसते आरामात. फोम शीट आणि हिटलॉन रबर आहे. आणि हा मकर, मध्ये किती फुटापर्यंत राहू शकते? ह्याच्यामध्ये 3 फुटापर्यंत मूर्ती राहू शकते. ह्याच्यामध्ये 2 साईज आहेत. काम चालू आहे का? नाही, काम झालेलं आहे का? त्यानंतर हे छोटे पीस पण आम्ही प्लाय मध्ये बनवलेत. म्हणजे काही जण घरीच स्वतःहून डेकोरेशन बनवतात, किल्ला बनवतात किंवा विठ्ठलाचा काही सेट बनवतात. त्याच्यासाठी हे मावळे आहेत, प्लाय मध्ये बनवलेले आहेत. प्लाय मध्ये. त्यानंतर अशी हत्तींची सुद्धा डिझाईन आहे. वारकरी आहेत. वारकरी पण आहे बघा मित्रांनो. तुम्हाला घरी बनवायचं असेल तर घरी पण बनवू शकता. म्हणजे असा हा दाखवत आता रेडी झाल्यावर असं स्टँड मध्ये उभा राहू शकतात ते. बघा मित्रांनो, टॉपचं दिसतंय. आपला सिंहासन आहे का? हा सिंहासन. हा कसा पद्धतीचा आहे? हा ऍक्च्युली फोम शीट मध्ये बनवलेला आहे. फोम शीट आणि प्लाय मटेरियल वापरलं. हे सुद्धा 2-3 वर्ष टिकाऊ आहे. फोल्डेबल आहे, बॉक्स मध्ये पॅक करून ठेवू शकता. आणि हा पूर्ण हिटलॉन रबर मध्ये बनवलेला आहे. एलईडी वगैरे प्रॉपर त्याच्यामध्ये बसवलेले आहे. त्यामुळे जास्त आता त्या पनवेल मध्ये जास्तीत जास्त विक्री होणारा पीस जो आहे तो हाच आहे. आणि हा 3 फ्रेम आसन म्हणतो आम्ही याला, क्रॉस फ्रेम. ह्याच्यामध्ये 2 पीस येतात, म्हणजे 1 पावणे 3 फीट आणि 3.25 फीट, म्हणजे 1.5 फूट 2 फीट साठी हा मकर सुटेबल आहे. आणि हा बघा झाड. या मकराचं नाव काय? हा मकर ह्याला ऍक्च्युली ट्री आसन म्हणतो आम्ही, झाड आसन. याच्यामध्ये जे स्वामी समर्थांचे भक्त आहेत, ज्यांना जे स्वामी समर्थांच्या रूपातील मूर्ती घेतात, ते सरस हे झाड घेऊन जातातच. त्यांच्यासाठी आहे. हो. म्हणजे झाडाखाली तुम्ही बाल गणेश किंवा कोणतीही मूर्ती अशी बसवू शकतो. झाडाखाली कोणतीही मूर्ती आपण बसवू शकतो, पण जास्त करून स्वामी समर्थांच्या रूपातील जे मूर्ती आहेत तर ते कस्टमर प्रिफर करतात की आम्हाला झाडच द्या. म्हणजे झाडाखाली स्वामी समर्थांच्या रूपातील मूर्ती छान दिसते म्हणून, तर तसं आहे. आणि त्यानंतर हा फ्रेम फोटो फ्रेम आसन आहे. फोटो फ्रेम मोर आसन 2 मोर वरती दिलेले आहेत. हा सुद्धा फोल्डेबल आहे. याच्यामध्ये 3 साईज अवेलेबल आहेत, 2.5 फीट 3 फीट 4 फीट 4 फीट सुद्धा आम्ही बनवलं. हा वेल्वेट आसन आहे 3.5 फीट.
म्हणजे सध्याच्या घडीला पनवेलमध्ये बघितलं तर ह्याची पण जास्त डिमांड आहे आणि त्या मगाशी बोललो त्या मकरची सुद्धा जास्त डिमांड आहे. त्यानंतर हा कॉर्नरचा जो पीस आहे तो ब्राऊन असन, त्याच्यामध्ये सुद्धा 2 साईज मध्ये मकर अवेलेबल आहे, 2.5 फीट आणि 3 फीट. थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. तर आपल्या शॉपवर येण्यासाठी काय फोन नंबर द्या. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9773183030 आणि 7738151205. ह्या न्यू पनवेल डीमार्टच्या समोरच आपलं पंडाल मोठा लागलेला आहे, ज्याच्यामध्ये पहिलाच शॉप आमचा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला गणपतीसाठी लागणाऱ्या अगरबत्त्या किंवा कापूर तेल ते पण इथं आहे, तुम्ही बघू शकता. एका शॉपमध्ये तुम्हाला या वस्तू भेटू शकतात. मकर पण भेटल, अगरबत्ती पण भेटल, गणपती भेटू शकतं. म्हणजे दुसरीकडे जायची गरज नाही. मित्रांनो आता दादाला आपल्या वस्तूंची प्राइस विचारू. नमस्कार. नमस्कार. तर प्राइस सांगू शकता का? हे आपल्याकडे 1.5 किलोचे बॉटल आहेत, सगळे प्रीमियम, आपण गणपतीसाठी वापरू शकतो. 150 रुपयापासून 300 रुपयापर्यंत. हे मसाला अगरबत्ती आहेत. ही 8 तास चालणारी अगरबत्ती, ही 6 तास, हे 3-3 तासामध्ये भरपूर फ्लेवर आहेत. ही कंटी आहे आपली डायमंडची, तुम्ही बघू शकता. बघा खतरनाक. ही आपल्याकडे अगरबत्ती 21 तास वाली. मित्रांनो 5 फीट एकदा लावली होतं म्हणजे लावायलाच नको, झोपली तरी चालेल, म्हणजे टेन्शनच नाही. 21 तास चालेल. 21 तास डायरेक्ट चालेल. या प्रीमियम अगरबत्त्यात आपल्याकडे कापूर आहे, तिळाचं तेल आहे, वस्त्र आहे. डिझाईन मध्ये तुम्ही बघू शकता मस्त. गणपती बाप्पाच्या खाली द्यायला, पाटाच्या खाली द्यायला. कापूस आहे, भीमसेन कापूर आहे, जानू आहे बाप्पासाठी. या आपल्याकडे अगरबत्त्या आहेत. तर नवीन ट्रेंडिंग मध्ये चालणारा काय आहे का नवीन? कस्तुरी आहे, वैष्णवी आहे, सोनचाफा आहे, वेगवेगळे फ्लेवर्स आहेत, चंदन आहे. सगळ्या फ्लेवरच्या आपल्या अगरबत्त्या भेटू शकतात. हो. तुपाची वात आहे रेडीमेड. गुलाबाचा काय तो नवीन आहे? हे आपले कॅन्डल्स आहेत, कॅन्डल आपण पाण्यावर डेकोरेशन साठी ठेवू शकतो किंवा बाहेर लावू शकतो आपण घराच्या. हे धूप स्टिक्स आहेत 50 रुपयापासून. 7 फ्लेवर आहेत, चंदन, मक्स, वैष्णवी, पायनॅपल, मक्स मेलन. हे तुपाचे वाती आहेत रेडीमेड. तूप टाकून फुलवात बनवायची गरज नाही, डायरेक्ट तुपाच्या वाती लावायची आणि आपलं नाव काय दादा? कौस्तुभ. थँक्यू. तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर एका शॉपमध्ये तुम्हाला सर्व वस्तू भेटतील. तुम्हाला तुला दाखवतोय, ते स्वतः बनवायचं असेल तर ते पण आहे ते. तर चला मित्रांनो, आता पूर्ण मखर दाखवून झालेले आहेत आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि
कमेंट नक्की करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.